नमस्कार मित्रांनो, जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 20 सप्टेंबर 2025 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, नमो लक्ष्मी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी, गुजरात राज्य सरकारने नमो लक्ष्मी योजना ही सुरू केलेली आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, त्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करणे आणि शिक्षणातील गळती कमी करणे यामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच लाभार्थी आहेत गुजरात राज्यातील इयत्ता 9वी ते 12वी मधील शिकणाऱ्या विद्यार्थिनी. गुजरात राज्याबद्दल माहिती पाहू. गुजरात राज्याची स्थापना झालेली आहे 1 मे 1960. राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. तर राज्यसभा सीट आहेत 11, लोकसभा सीट आहेत 26, विधानसभा सीट आहेत 182. प्रश्न दुसरा, जगातील सर्वात वेगवान भारतीय ट्रेन म्हणून कोणती ट्रेन ओळखली जाते? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए, नमो भारत ही ट्रेन जगातील सर्वात वेगवान भारतीय ट्रेन म्हणून ओळखली जाते. तर ही ट्रेन दिल्ली मेरठ रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम वरील एक ट्रेन आहे. तर या ट्रेनची स्पीड आहे 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. तर भारतातील सर्वात वेगवान ट्रेन म्हणून या ट्रेनची ओळख आहे. प्रश्न तिसरा, भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन जर्सीचा स्पॉन्सर कोण आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी, अपोलो टायर्स हा भारतीय क्रिकेट संघाचा नवीन जर्सीचा स्पॉन्सर आहे. तर यापूर्वी ड्रीम 11 हे स्पॉन्सर होते. तर ऑनलाईन गेमवर बंदी या कायद्यामुळे या ड्रीम 11ने हा करार सोडलेला आहे. तर अपोलो टायर्सने करार केला असून हा करार 3 वर्षासाठी केलेला आहे. तर हा करार मार्च 2028 पर्यंत असेल व कराराची किंमत आहे 579 कोटी. तर हा करार तिन्ही फॉर्मॅटमध्ये लागू असेल. प्रश्न चौथा, महाराष्ट्र जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी, 28व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. तर मॉर्गन स्टॅनलीच्या एका अहवालानुसार महाराष्ट्र जगातील 28व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तर महाराष्ट्राचे सकल राज्य देशांतर्गत उत्पादन GSDP अंदाजे $435 अब्ज आहे. तर जे की भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवते. तर महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे राज्य असून त्याची अर्थव्यवस्था ही देशातील सर्वात श्रीमंत राज्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. प्रश्न पाचवा, फिनिक्स विशेष सन्मान पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी, देवेंद्र फडणवीस यांना फिनिक्स विशेष सन्मान पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. तर फिनिक्स विशेष सन्मान पुरस्कार नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठी पत्रकार संघाकडून प्रदान करण्यात आला आहे. तर हा पुरस्कार त्यांना आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते देण्यात आला आहे. प्रश्न सहावा, कोणत्या संस्थेने AI फॉर विकसित भारत रोडमॅप आणि फ्रंटियर टेक रिपॉझिटरी उपक्रम सुरू केला आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए, नीती आयोगाने AI फॉर विकसित भारत रोडमॅप आणि फ्रंटियर टेक रिपॉझिटरी उपक्रम हा सुरू केलेला आहे. तर नीती आयोगाने AI फॉर विकसित भारत रोडमॅप आणि नीती आयोग फ्रंटियर टेक रिपॉझिटरी हे 2 उपक्रम सुरू केले आहेत. तर उपक्रम देशभरातील उद्योग, संशोधन, नवोपक्रम वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतात. तर फ्रंटियर टेक रिपॉझिटरी मध्ये कृषी, आरोग्य, शिक्षण, राष्ट्रीय सुरक्षेतील 200हून अधिक यशोगाथा दाखवण्यात आल्या आहेत. यांचा उद्देश तंत्रज्ञान, नवकल्पना आणि सहकार्य वाढवणे हा आहे. प्रश्न सातवा, भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी, आसाम राज्यामध्ये भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी आहे. तर आसाम बायो रिफायनरी ही आसाममधील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी नुमालीगड
रिफायनरी लिमिटेड आणि तिचे फिनिश भागीदार केम्पोलिस आणि फोर्टम यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. आसाम राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्व शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. राज्यसभा सीट आहेत 7. लोकसभा सीट आहेत 14. विधानसभा सीट आहेत 126. प्रश्न 8वा. भारतातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी ओडिशा राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प हा उभारला जाणार आहे. तर ACME ग्रुप आणि जपानच्या IHI कॉर्पोरेशन यांनी ओडिशातील गोपाळपूर येथे भारतातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प उभारण्याची घोषणाही केली आहे. तर हा प्रकल्प दरवर्षी 0.4 दशलक्ष टन ग्रीन अमोनिया तयार करेल आणि मुख्यतः जपानला निर्यात केला जाईल. तर यामुळे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन दरवर्षी 0.8 दशलक्ष टन घट होईल आणि भारताच्या ग्रीन हायड्रोजन मिशनला चालना मिळेल. तर ओडिशा राज्याबद्दल माहिती पाहू. ओडिशाची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी. राज्यपाल आहेत हरिबाबू कंबपती. राज्यसभा सीट आहे 10. लोकसभा सीट आहे 21. विधानसभा सीट आहे 147. प्रश्न 9वा. महाराष्ट्रात शेतकरी भवन उभारण्यासाठी मंत्रिमंडळाने किती ठिकाणी मान्यता दिली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी 79 ठिकाणी शेतकरी भवन उभारण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि शेतीशी संबंधित सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी 79 ठिकाणी शेतकरी भवन उभारण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे. या भवनामुळे शेतकऱ्यांना कृषी साहित्य, प्रशिक्षण आणि सरकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचेल. तसेच त्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा सहज उपलब्ध होतील. प्रश्न 10वा. जागतिक ओझोन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. तर 1994 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 16 सप्टेंबरला ओझोन लेअरच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केले. तर हा दिवस 1987 मध्ये ओझोन लेअर नष्ट करणाऱ्या पदार्थावर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल स्वाक्षरी करण्याच्या तारखेच्या स्मरणार्थ होता. तर 2025 ची थीम आहे विज्ञानापासून जागतिक कृतीपर्यंत. तर सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष पाहू. 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिन. 5 सप्टेंबर शिक्षक दिन. 8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन. 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या विरोधी दिन. 14 सप्टेंबर हिंदी दिन. 16 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिन. 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिन. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन. 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिन.